मोठं नुकसान झालंय। कांदा काढणीचं काम सुरू असताना मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला। कांदा चाळीत साठवणीसाठी काढलेल्या कांद्याचं मोठं नुकसान झालंय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक जिल्ह्याला गेल्या 8 ते 15 दिवसापासून अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये यात नुकसान झालेलं आहे। कांदा, भाजीपाला, फळांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। लाखो रुपयांचा शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे फटका बसलेला आहे। गेल्या काही दिवसापासून महिन्यांपासून कांद्याला बाजारभाव नाहीये। आहे ते बाजारभाव शेतकऱ्यांना परवडत नाही आणि त्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। 2 दिवसापर्यंत नाशिक जिल्ह्याचा जर एकूण आढावा घेतला तर 5000 हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त फटका हा नाशिक जिल्ह्यातील शेती पिकाला बसलेला आहे। युवा शेतकरी आपल्या सोबत आहेत। दादा, काय चालू आहे सध्या शेतामध्ये? किती नुकसान होतंय? 15 दिवसापासून कांदा काढून पडलेला आहे, परंतु लेबरच्या अभावी आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे कांदा साठवणुकीला प्रचंड अडचणी आलेल्या आहे। 2 तास 3 तासाच्या वर काम करता येत नाहीये आणि त्यामुळे कांद्याला खालून पूर्ण ओल आलेली पाणी घुसलेलं आहे आणि बऱ्यापैकी कांदा आता इथं सडून गेलेला आहे। जो चांगला कांदा असेल तेवढा फक्त निवडून चाळीमध्ये साठवण्याचा प्रयत्न चालू आहे। याला खर्च किती आला होता आतापर्यंत आणि तुम्हाला उत्पन्न किती मिळेल अशी शाश्वती वाटते? आज जर कॉस्टिंग बघितलं, प्रोडक्शन कॉस्ट कांद्याची जर बघितली तर सरासरी 12 ते 13 रुपये किलो पडतो, फक्त प्रोडक्शन कॉस्ट आहे। आणि आजची मार्केट जर बघितली तर 10 ते 12 रुपयेच मार्केट चालू आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने आज प्रोडक्शन कॉस्ट सुद्धा निघत नाहीये। जर याच्यातलं नुकसान काढलं तर आज कमीत कमी 50% नुकसानीत शेतकरी चाललेला आहे आणि याच्या उपर जर अजून हा जर पाऊस पडत राहिला तर उरलेला कांदाही पण सडण्याची आणि खराब होण्याची भीती व्यक्त करतो आम्ही। शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारकडनं आर्थिक मदत मिळावी, पंचनामे हे पूर्ण केले जावे अशी मागणी होते। केवळ कांदा पिकाचंच नाही तर ज्या रोपवाटिका आहेत त्यांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सरकार आता नेमकं